नमस्कार मित्रांनो, सावलीची जणू सावली या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत. इकडे सावली शांत असल्यानंतर सारंग विचारतो, काय झालं आहे, काय चाललं आहे तुझ्या मनामध्ये, सांग, मी तुला त्यावरती काय तर सोल्युशन देतो. तर यावरती सावली बोलते, मला एक सांगा, अशी कुठली गोष्ट तुम्हाला जर समजली जी मी तुमच्यापासून लपवून ठेवली होती तर तुम्ही काय कराल त्यावरती. तर सारंग बोलतो, ती गोष्ट तू कोणत्या हेतूने लपवून ठेवलीस ती पाहायला पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की ती गोष्ट अशी काही नसणार आहे जी मला सांगणे इतपत ती इम्पॉर्टंट नसणार आहे, म्हणूनच तू सांगितली नसशील असंही मला वाटते. त्यानंतर जी चेष्टा करत बोलतो, काय नक्की लपवले सांग पोटात, पोटात काय लपवलेस, मी खाली जाऊन लगेच सांगून येतो, आम्ही दोघं आई बाबा होणार आहे असं पण तिची चेष्टा करतो. तर त्यावरती सावली हसायला लागते आणि सावली त्यानंतर विचार करते, तुम्ही मला कोड्यातच टाकलं, म्हणजे जेव्हा तुम्हाला ही गोष्ट समजेल तेव्हा तुम्ही काय नक्की कराल हे मलाच कळत नाही आहे, असं ती मनामध्ये विचार करत असते. सारंगने मात्र स्पष्ट मनाने तिला सांगितले असतं की तू कुठलीही गोष्ट अशी नसणार आहे की विदाऊट हेतू तुम्हाला सांगण्यापासून लपवली असशील आणि ती सांगण्या इतपत महत्त्वाची नसेल म्हणूनच सांगितली नसशील. सावली मात्र मनामध्ये खूप दुःखी आहे. खरंच मी यांचा विश्वासघात करते का? यांना ज्या दिवशी ही गोष्ट समजेल त्या दिवशी काय होईल ह्या विचाराने तिला खूप आता टेन्शन आलं होतं, कारण की बाबांनी पाहिल्यापासून तिला आता जास्त टेन्शन यायला लागलं होतं. त्यानंतर आपण पाहतो का, ही देवपूजा करण्यासाठी आली असता पाहते काय देवपूजा झाली असते. मग विचार करते, तारा मॅडम ऐश्वर्या मॅडम तर करणार नाहीत, अमृता वहिनींना सांगितलं आहे रेस्ट घ्यायला, मग ही देवपूजा बहुतेक तिलोत्तमा मॅडमनी केली असं. त्यानंतर ती देवपूजा घरातून बाहेर येते तेव्हा तिथे बबलू येतो आणि बबलू बोलतो, मला देवाभाऊनी बोलवलं होतं. त्यावरती सावली बोलते, काय झालं, मग काय सांगितलं, कोण होते ते गुंड. तर यावरती बबलू म्हणतो, ते सांगितल्यापासून मला खरं सुचायचंच बंद झालं आहे. तर ती बोलते, का, कोणी केलं होतं हे सगळं. तर बबलू बोलतं, हे शिवानी केलं होतं असं सांगितलं आहे त्या गुंडाने. तर यावरती सावली बोलते, ती तर आतमध्ये जेलमध्ये, मग तिनं कसं काय केलं. तर यावरती बबलू बोलतो, मला काय वाटतं माहिती आहे का, माझा डोक्यातला किडा मला असं सांगतो की शिवानीचं नाव वापरून कोणतं करत असेल. तर यावरती सावली म्हणते, हो असंही होऊ शकतं, पण कोण करणार हे आपल्याला समजू शकतं, त्याला गुंडाला कोणाच्या नंबरवरून कॉल आला होता त्याच्यावरून समजेल आपल्याला. तर यावरती बबलू बोलतो, तोच तर विषय आहे ना, तो सापडणं झाले, पण नको काळजी करूस तू, देवाभाऊ लवकरात लवकर शोधून काढेल की कोणी हे सगळं केलेलं आहे. तर सावली म्हणत असते, खरंच शिवानी कशी इतकी आहे, तुरुंगामध्ये राहूनसुद्धा ते आपल्याला सुखानं जगून देत नाही, इतकं कसं ती वाईट वागू शकते, असं सावली बबलूला बोलत असते. आता ह्या दोघांचा विषय खरं ना पाठीमागून सगळं ऐश्वर्या ऐकत असते. हे काही माहीत नसतं, 100% गॅरंटी हे सगळं ऐश्वर्यानेच घडवून आणलं होतं, पण तिनं नावाचा वापर केला होता शिवानीचा, ती तर जेलमध्ये आहे. मग आता हे केलं कोणी असं जरी वाटत असलं तरी आता ती विचार करते, लवकरात लवकर त्या गुंडाला ना अंडरग्राऊंड व्हायला सांगायला पाहिजे, नाहीतर जर हे सत्य फुटाल तर माझं काही खरं नाही, असा ऐश्वर्या विचार करत असते. त्यानंतर आपण पाहतो काय, अमृता किचनमध्ये असते आणि सावली बोलत असते, काय वहिनी तुम्ही काय करता इथं, तुम्हाला सांगितलं होतं ना फक्त खायचं आणि झोपायचं एवढंच करायचं, बाकी काही करायचं नाही तुम्ही. तर यावरती अमृता बोलते, असं काही नाही, मला काम करायचं आहे, मी काही न करता अशी बसले ना मी आळशी होईल आणि मला माझं बाळ आळशी नको आहे. तर यावरती सावली म्हणत असते, अहो गरोदरपर्यंत काहीच काम करायचं नसतं ना. तर यावरती अमृता बोलत असते, अगं नाही, हे कोणी सांगितलं तुला, उलट हालचाल करायची असते, जेवढी हालचाल करेल ना तेवढी माझं बाळात पण सोपं सोयीस्कर जाईल, एवढंच की जरूर काही उचलायचं असतं एवढंच असतं, त्यामुळे मला हालचाल करून दे, माझी मला कामं करून दे, तर मी आनंदी राहीन असं म्हणत असते. आयुष्यभर तर कामं करत आले ना, त्यातच मला आनंद भेटतो असं म्हणल्यानंतर त्यानंतर सावली म्हणत असते, एक गोष्ट सांगता का मला, तुम्हाला कसं वाटतं आता तुम्ही आई होणार आहे म्हणल्यानंतर, खूप छान वाटत असेल ना. त्यामुळे तो म्हणते, हो, आई होणं म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे, यामध्ये इतका आनंद मला भेटत आहे, मी खूप दिवसापासून ह्या सुखापासून, नवऱ्याच्या सुखापासून, मुलाच्या सुखापासून वंचित होते, पण हे सगळं ना मला आता अचानक भेटल्यामुळे मला थोडीशी भीतीही वाटत आहे, माझ्या सुखाला कुणाची नजर तर नाही ना लागणार. त्यावरती सावली बोलतच, नाही असं काही होणार नाही, काय असतं ना दुःखानंतर सुख येतच ना, आणि तेच आपण आनंद मानून घ्यायचा असतो. तर यावरती अमृता बोलत असते, खरंच सांग का सावली, हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे. तर यावरती सावली बोलते, नाही अमृता वहिनी, असं काही नाही, मी फक्त निमित्त होते, आपला विठुराया आपल्या पाठीशी असतो. तर यावरती मग अमृता बोलते, हो तू म्हणतेस तेही खरं आहे. त्यानंतर सावली म्हणत असते, आता तुम्हाला सांगते खरंच मी आता विश्रांती घ्यायची, जास्त काही हालचाल करायची नाही. तर यावरती अमृता बोलते, नाही मी काम करणार. तर सावली बोलते, हो म्हणजे तुम्ही ऐकणार नाहीच ना माझं. तर अमृता बोलते, हो नाही ऐकणार, म्हणून की मला यातच आनंद भेटतोय ना गं, पण खरं सावली सांगू का, मला आनंद तेवढा होतोयच, त्याबरोबर मला खरं टेन्शनही येत आहे, कारण की असं अचानक सुख आल्यामुळे असं वाटते कुणाची तर नजर लागेल माझ्या सुखाला.
तर त्यावरती सावली बोलत असते, असं काही होणार नाही वहिनी, तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहात ना, आणि आपला पांडुरंग तुमच्या पाठीशी असताना कशाचं टेन्शन घेताय तुम्ही. अमृता मात्र खरंच सावलीला मनापासून आभार मानत असते, कारण की तिच्यामुळेच राजकुमार घरात आलेला असतो. ती म्हणत असते, माझी बूट अशी कुठं तर चुकली होती, आता कुठं ती किनारी लागली आहे, कुठं तरी अशी वाळाची झुळूक आली आणि माझी बोट बरोबर किनारी लागली आहे. खरंच सावली, आता माझ्या आयुष्यामध्ये खरंच सगळं सुख येत आहे, नवऱ्याचं सुख, मुलाचं सुख, ज्याचं खूप दिवसापासून मी देवाकडे प्रार्थना करून मागत होती आणि आता ते सगळं मला मिळत आहे. सावली म्हणत असते, आपले हे कर्म असतं, आपल्याला कसं जसं दुःख येतं त्या दुःखानंतर सुख येत असतं ना, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, काही होणार नाही, हे आपलं तुमचं सुख तुमच्या नशिबाने तुम्हाला भेटलेलं आहे आणि देव तुमच्या पाठीशी आहे ना, अजिबात काळजी करू नका, असं सावली सांगत असते. त्यानंतर आपण पाहतो काय इकडे ताराला मात्र तिचा नवरा सांगत असतो की सोहम म्हणत असतो, तारा बघितलंस का तू किती छान गाणं म्हणलीस ना गं, खूप छान गाणं म्हणलीस, किती लोक तुझी कौतुक करत असते. तर तारा म्हणत असते, बास कर ना सोहम, तेच 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 कशाला करतोयस तू, मी सांगितलं ना तुला मला काय करायचं आहे, मला गाण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तर यावरती सोहम बोलत असता, अगं अशी काय म्हणतेस तू, बघितलंस ना तिथे किती आलेले म्युझिशियन ते, आणि आता तुला हिंदीमधले गाणी देणार आहे, तो आता का नाही एक आयकॉन होऊन बसशील, असं बोलल्यानंतर यावरती तारा चिडत असते, बोलत असते, सो मी तुला किती वेळा सांगू, मला त्यात इंटरेस्ट नाही आहे, मला मॉडेलिंगमध्ये ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं आहे, ह्याच्या अगोदर तर तू बोलायचंच ना चालेल म्हणून, आता काय झालं, आता का तुझे विचार बदलला आहे. तर यावरती सोहम बोलत असतो, अगं मी तसं म्हणत नाही आहे, पण तू हातचं सोडून पळत्याच्या मागं का लागतेस हेच कळत नाही आहे, तू खरंच छान गाणं म्हणते, तुझं ह्यातच करिअर आहे असं समजावून सांगत असतो. पण इकडे त्याला काय माहीत असतं की हिचं काय खरं खोटं आहे ते. तारा मात्र ह्याच्यासाठी तयार होत नसते. त्यावरती सोहम बोलतो, बरं ठीक आहे, मी कधी काय बोललो आहे का तुला जायचं नाही. त्यानंतर तो सांगतो, तुला सांगू का, तुझ्या कार्यक्रमामध्ये का नाही एका मला फिल्म डायरेक्टरने कार्ड दिला आहे. त्यावरती आता तारा खूप खुश होते. तारा म्हणते, मी तुझ्याबरोबर आलो तर चालेल का, आपण दोघे मिळून जायचं का. तर यावरती सोहम बोलतो, हो हो गं बाई, जाऊ, आपण उद्याच जाऊ त्यांना भेटायला. आता तारा खुश झालेला आहे, कारण की तिला तिच्या पसंतीचं करिअर निवडायचं आहे, तिला गाण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही, तिला मॉडेलिंग आणि ॲक्टिंग करायचं आहे. आता त्यासाठी ती सोहमची नक्कीच मदत घेणार आहे. आपण इकडे पाहतो काय, सावली जराची पाठीमागून पाठीमागे ऐकत असते, कारण की तिला भीती असते की बाबा आता सोहमला सांगतील का माझ्या गाण्याबद्दल. आणि बाबा बोलत असतात की यावर ते सारंगला की यामध्ये सावलीचा निर्णय महत्त्वाचा आहे, सावलीला विचारलं पाहिजे. आता सावलीने हे सगळं अर्धवटच ऐकलं होतं. तिला असं वाटायला लागतं की बहुतेक बाबांनी सारंगला सांगितलं आहे, आणि आता ती आतमध्ये येते बोलते, तुम्हाला माझ्याबद्दल काय बोलायचं आहे का, मला काय विचारायचं आहे का. तर यावरती बाबा बोलतात, नाही, मला तुला काय विचारायचं वगैरे नाही, जे काय बोलायचं होतं ते मी सारंगला सांगितले आहे, सारंग सांगेल तुला आणि विचारेल तुला, असं बोलतात बाबा. आता मात्र सावलीला असं वाटतं, खरंच बाबांनी बहुतेक सारंग सरांना सांगितलेलं दिसतंय. आता डायरेक्ट सारंग सरच मला विचारतील काय, म्हणून ती आता खूप भिलेली असते. त्यानंतर ती बोलते, काय झालं आहे सारंग सर, काय बोलायचं होतं तुम्हाला. तर यावरती सारंग सर बोलतात की तू सांगितलं असतं तसं मला हे बरं झालं असतं, पण आता बाबांकडून कळलं म्हटल्यानंतर ठीक आहे, काय म्हणणं आहे तुझं यावरती. तर यावरती सावली म्हणते, तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे, असं मान खाली घालून उभी राहिलेली असते. तेवढ्यातच सारंग सर बोलतात, अगं काय करते सांग, आत्ता काढतीस कपाटातून कपडे वगैरे का उद्या. तर सावली म्हणते, म्हणजे काय. त्यावरती सारंग बोलतो, अगं बाबांनी सांगितलं आहे आपली जुनी कपडे वगैरे काढून ठेवा, बाळासाठी लागणार आहे. त्यावरती आता सावलीचं टेन्शन गेलेलं असतं. मग काय करतेस तू, आत्ता काढणार आहेस का ऑफिसवरून आल्यानंतर, बरं राहून दे नंतरच काढ, असं बोलून सारंग ऑफिसला निघालेला असता. मागून सावली त्यांना घट्ट मिठी मारते आणि बोलते, सारंग बोलतो, काय झाले सावली. तर सावली बोलते, काही नाही असंच. तर सारंग बोलतो, बरं चल, ऑफिसला जायला लेट होते आपल्याला. तर ती बोलते, तुम्ही चला खाली, मी येते. आणि आता सावली खूप टेन्शनमध्ये आलेली असते की खरंच आता जर ह्यांना कळालं असतं तर काय झालं असतं, मला किती भीती वाटली होती आणि मी काय देणार होती उत्तर ह्यावरती, असं सावली विचार करत असते. यानंतर आपण पाहतो काय, ऑफिसमध्ये किरण कलिग्जला सांगत असते, ही खूप अर्जंट आहे काम, आत्ताच्या आत्ता हे काम करून घ्या. तेवढ्यातच तिला एक कॉल येत असतो आणि ती कॉल अगोदर कट करत असते. त्यानंतर सारखा कॉल येतो म्हटल्यानंतर ती कॉल रिसीव्ह करते. तिकडून कोणतरी एक मोठ्या आवाजात गुंड बोलत असतो, काय गं लय शहाणी झालीस काय, तुला काय वाटलं, तू ते काम केलंस की म्हणजे हुशार झालीस काय, तुझा बाप बेडवर आहे ना, त्याला तिरडीवरती पाठवायला मला वेळ लागणार नाही, त्याच्यानंतर तुझाही नंबर आहे, असा तिकडून तो फोनवरती बोलत असतो. तेवढ्यातच किरण तिथं आलेला असतो आणि किरणला तिथं आलेली पाहून बबलू शांत झालेला असतो. बबलू बोलत असतो, काय झाले किरण, कुणाचा फोन आहे.
तर यावरती किरण बोलते कोणाचं आहे काय माहिती, पण तो मला असं असं म्हणत होता, मला धमकी देत होता. तर यावरती बबलू बोलतो कोण आहे सांग बघू, आपण बोलूया का, कोणाचं सांगूया का सारंग सरांना वगैरे. तर यावरती किरण बोलते आत्ता नको, अजून एकदा दोनदा फोन आला तर आपला पण सांगू सारंग सरांना असं बोलते. पण ती म्हणत असते तो असं धमकी देत होता, मला मारण्याची धमकी देत होता, माझ्या बाबांना मारण्याची धमकी देत होता. तर यावरती बबलू बोलतो असं कोण आहे, असं कोण करू शकतो तुला, काय नक्की काय आहे असं सांग. आणि त्यानंतर किरण बोलत असते की राहून दे, आपण एकदा दोनदा कॉल येते का बघून त्यानंतर सांगू सगळ्यांना. एवढं झाल्यानंतर बबलू म्हणतो किरणला, किरण थँक्यू तू माझ्याशी बोलल्याबद्दल. किरणला खरंच वाईट वाटतं की आपण एवढं बबलूवरती चिडूनसुद्धा बबलू आपण एवढंसं बोललो तरी थँक्यू म्हणत आहे. आणि बबलू म्हणतो खरंच थँक्यू किरण तू माझ्याशी बोललीस म्हणून. आता किरणला आलेला कॉल कोणाच होतं हे किरणला माहीत नाही, पण तिला धमकी मिळाली असते तिला मारण्याची, त्याचबरोबर तिच्या वडिलांना मारण्याची. आता ती काय होणार आहे पुढं त्याबद्दल आपण नक्कीच पाहत आहोत. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय जयंती मात्र मस्त चिप्स कुरकुरे काहीतरी खात आलेली असते आणि इकडे बोलत असतात भैरवी वजे काय गं काय इकडे फोनवरती त्या बोलत असतात की हो ठीक आहे छान झाला कार्यक्रम, तुम्ही उपस्थित राहिला म्हणून खूप छान वाटलं वगैरे चाललेलं असतं. त्यानंतर ती जयंतीसारखी मधी करत असते, मग ते बोलत असते की हो हो नक्कीच आम्ही घेऊ कार्यक्रम, तुम्हाला बोलवू वगैरे असं ती फोनवरती तिकडं बोलत असते. झालेल्या कार्यक्रमाची चर्चा चाललेली असते. तेवढ्यात जयंती बोलत असते काय मग काय म्हणताय चला की आता कधी कार्यक्रम घ्यायचा वगैरे दुसरा. तर यावरती भैरवी बोलते काय तुझं काय चाललं आहे गं सारखं पैसा पैसा पैसा, किती पैसा पैसा करणार आहेस, तुला दुसरं काय सुचत नाही का. तर यावरती जयंती बोलते तुमच्यासाठी नाही का मोठा पैसा, तुम्हाला पैशाबद्दल काय वाटतच नाही का. तर भैरवी बोलते मला पैशाबद्दल काही वाटत नाही, मला माझे घराण्याचं नाव प्रतिष्ठा ह्याला जास्त मी महत्त्व देते, पैशाला महत्त्व देत नाही असं भैरवी सांगते. तर यावरती जयंती बोलते काय तुम्ही तेच घेऊन बसले, अहो आता मला सांगा तुम्ही जे आता सोहळा वगैरे केला, जे काय तुम्ही तुमचं जे कुटुंबाचं जे हे दिलं ताराला, त्याचं काय नुसतं लोणचं घालायचं आहे का सांगा, त्याच्यावर जर काय कार्यक्रम घेतले नाही तर काय उपयोग. इकडे आपण पाहतो ऑफिसमध्ये चर्चा चाललेली असते. सावलीला सारंग बोलतो की थोडे दिवस झाले ना तिकडून बांबोळीवाडीकडून माल यायचा बंद झालेला आहे. तर यावरती सावली बोलत असते काय झालं अचानक का बंद झाला आहे माल यायचा. तर यावरती सारंग बोलतो काय माहीत नाही काय झालं आहे पण माल यायचा बंद झाला आहे. तर यावरती सावली बोलते आपल्याला चौकशी करावी लागेल काय झालं आहे. तर त्यावरती सारंग बोलतो की हो त्यांनी सांगितलं आहे की थोडे दिवस थांबा म्हणून, नाहीतर मग आपण 2 दिवस वाट बघू, नाहीतर आपण जाऊन चौकशी करू असं सावलीला म्हणत असते. तेवढ्यातच तिथं बबलू आलेला असतो आणि बबलू बोलतो की हो तुम्ही त्या बांबुलवाडीच्या सरपंचाबद्दल बोलताय ना, त्यांचा झाला कॉन्टॅक्ट, ते बोलले की आता थोडंसं प्रॉब्लेम्स आहेत, प्रॉब्लेम क्लिअर झाले की आम्ही तुम्हाला माल पोचवू. तर त्यावरती सावली म्हणत असते का मग नक्की काय झाला असेल विषय. त्यावरती बबलू म्हणतो काय माहिती त्यांनी डिटेलमध्ये काही सांगितलं नाही. तर सावली म्हणत असते त्यांनी जर सांगितलं आहे की काय प्रॉब्लेम क्लिअर झाल्यानंतर मार्गस्थी लागल्यानंतर पोचू माल, याचा अर्थ काही तर अडचण असल्याशिवाय ते असे करणार नाहीत. तर सारंग बोलतो ठीक आहे काय काम करू आपण 2 दिवस वाट बघू, नाहीतर आपण तिथे जाऊन भेट वगैरे देऊ असं बोलते. मग सावली विचार करते असते असं कसं होते, असं कसे करू शकतात, आपलं काम प्रोडक्शन थांबलं आहे त्या त्यांच्या मालाशिवाय, जण ते मुद्दाम असं काही करणार नाहीत. आणि मला तर असं वाटतंय की ऐश्वर्या मॅडम मुद्दाम आता ते परत तिथं जाऊन करतील, धाडस करतील असं काही मला वाटत नाही. इकडे आपण पाहत असतो भैरवी मात्र हिच्यावर जयंतीवरती खूप चिडलेल्या असतात. ती बोलत असते काय तू जरासं नीट बोलायला शिक जरा, कशी बोलतेस तू. तर यावर ती म्हणत असते आपण एक काम करूया का, आपण एक कार्यक्रम घेऊया मस्तपैकी, तिथं मोत का कुवा वगैरे ठेवूया, तिकीट वाटूया आणि बघा किती पैसे कमाई होतील. तर यावरती भैरवी बोलत असतात तुझ्या कमाईसाठी आम्ही आता हे उद्योग करत बसायचे का. तर यावरती जयंती बोलत असते अहो बघा तर तुम्ही एकदा मी बोलली का नाही बघा कसं तुम्हाला मग कार्यक्रम भेटत राहते एकावर एक. तर यावरती भैरवी बोलत असते काय गं तुझं काय कशासाठी चाललं आहे. तर यावरती ती बोलते जाऊन दे, मला एक काम करा, मला आता एक 5,000 रुपये द्या, तुम्ही मला 5,000 रुपये दिले नाही बघा तुम्हाला माझं लय पायगुण चांगलं आहे, लगेच का तुम्हाला कॉलेजला सुरुवात होतील असं बोलत असते. तर यावरती भैरवी म्हणत असते अगं तुला कळत नाही का, तुम्ही किती वेळा तुला सांगू मी पैशासाठी कुठली गोष्ट करत नाही. तर यावरती ती बोलत असते तुम्ही मला सांगा तुम्ही जी वजे घराण्याचा जो वारसा दिला त्याचं काय तरी लोणचं घालणार आहे का, काही तर कार्यक्रम केले पाहिजेत ना. आता लोक म्हणतील झालं यांचं आता पुढं काय कार्यक्रम होत नाहीत काही नाहीत, बघा की आता कार्यक्रमाची रांग लागला आता एवढा मोठा सोहळा झाला आहे म्हणल्यानंतर. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय तिलोत्तमा बोलत असते आलेली असते आणि त्यानंतर अमृता उठायला लागल्यानंतर तिलोत्तमा बोलते नाही नाही बस विश्रांती घे, काय वाचतेस तू.
तर यावरती अमृता बोलते की ह्यांनी मला पुस्तक दिलेलं आहे गर्भसंस्कारचं, ते वाचत आहे. तर यावरती तिलोत्तमा बोलते, खरंच राजकुमार खूप बदलला आहे ना, तुझी किती काळजी घेत आहे. तर यावरती अमृता बोलते, हो खरंच ते खूप बदल आहेत. ज्या व्यक्तीनं तुम्हाला मला दोघींना एवढा त्रास दिला त्याच व्यक्तीनं सगळ्यात मोठं जगातलं सुख आपल्या दोघींना दिलेलं आहे. असं बोलल्यानंतर तिलोत्तमा म्हणत असते, हो खरंच आहे. आणि खरंच अमृता, आता मी तुला सांगते, खरंच आता विश्रांती घ्यायची. तुला सांगू का, राजकुमारच्या वेळी आमचं वयही खूप कमी होतं गं आणि आम्हाला सांगणारं करणारं कोणच नव्हतं. आम्ही फक्त दोघे होते. पण तुझ्या बाबतीत तसं नाही आहे. तुझ्याबरोबर पूर्ण कुटुंब आहे. आम्ही सगळी तुझ्यासोबत आहोत. त्यामुळे काळजी करायची नाही. स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यायची, तब्येतीची काळजी घ्यायची, असं सांगत असते. त्यानंतर तिलोत्तमा बोलते की खरंच अमृता, मी खूप खुश आहे. मला तुला माहिती आहे नाही, माझं हे किती वर्षापासूनचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता तू पूर्ण केलं आहेस. त्या मी खूप खुश आहे. आणि त्यानंतर मी सांगू का, कुठल्या कामासाठी आले होते तेच राहिलं खरं. तुझ्या काही जुन्या सुती वगैरे साड्या असतील ना, ते दे मला. मला ना बाळासाठी कपडे शिवायचे आहेत. आणि कसं असतं माहिती आहे का, आईच्या कपड्याचे जर साड्या आपण जर दुपटी वगैरे शिवली ना, तर आईची ऊब तशीच बाळाला कायमस्वरूपी भेटत राहते. त्यावरती अमृता लगेच उठत असते. तर तिला तर म्हणते, नाही नाही आत्ता नाही, तुला काय सांगितलं, विश्रांती घे, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा दे, असं बोलते. त्यानंतर अमृता बोलतेस, हो आई नक्कीच. त्यानंतर जरासं ना तिलोत्तमा असं म्हणजे कचरत बोलल्यासारखी बोलते, राजकुमारचे पण काही शर्ट टी शर्ट काय वगैरे असतील तर ते पण दे. तर यावरती अमृता बोलते, हो ते पण देईन मी. त्यानंतर अमृता म्हणत असते, खरंच आई हे खूप बदलले आहेत आणि मी खूप आता आनंदी आहे. तर यावरती तिलोत्तमा बोलते, हो दिसते मला राजकुमार खरं बदललेला आहे आणि ही चांगलीच गोष्ट आहे असं. पण तिला अजूनही पूर्णपणे विश्वास नक्कीच राजकुमार नाही, त्यामुळे ती तशी बोलत असते. त्यानंतर ती बोलत असते, तुला सांगू का अमृता, माझं हे स्वप्न किती दिवसापासून होतं तुला माहिती आहे आणि मी त्याला ती खूप छान एन्जॉय करायचं आहे. त्यानंतर ती काय करते, एक चेन आणलेली असते गोल्डची चेन, ती ना तिच्या हातामध्ये देते. तर अमृता बोलते, आई हे कशाला. तेव्हा ती बोलते, हे ठेव, माझ्याकडून माझ्या नातवासाठी आहे ते, आणि ते पहिल्यांदा तू त्याच्या गळ्यामध्ये घालशील तुझ्या हाताने आणि मला खूप आनंद होईल. त्यानंतर जाताना तिला तर अजून एकदा बोलते, खरंच अमृता खूप थँक्यू तुझं, खूप म्हणजे खूप थँक्यू, असं सासूबाई तिला म्हणत असतात. अमृता मात्र खूप खुश आहे, कारण की जिथे सासूबाई जिथे एवढ्या खुश आहेत आणि तीही खुश आहे. तिच्या आयुष्यामध्ये दुसरं लग्न, दुसरा विषय जे चाललं होतं ते सगळं बाजूला होऊन आता देवानं खूप मोठं सुख तिच्या आयुष्यामध्ये दिलेलं आहे. तिच्या पदरामध्ये आई होण्याचं सुख दिल्यामुळे आता तिला कुठल्याच गोष्टीची चिंता नाही आणि आता ती खूप खुश आहे. आणि जेवढे त्याबरोबर तिच्या सासूबाईही आनंद असल्यामुळे आता अमृताला आता कसलंच टेन्शन नव्हतं, कशाचीच भीती वाटत नव्हती. इकडे तिलोत्तमाला मात्र सगळ्यात मोठं सुख आता अमृता देणार आहे, त्यामुळे ती आता खूप खुश आहे आणि तिची काळजीही घेत आहे. अमृता म्हणत असते, हो आई काळजी करू नका, मी माझी चांगली काळजी घेईन आणि तुम्ही सगळे माझ्याबरोबर असता, मला कशाचंच टेन्शन नाही, असं आता अमृता हसत बोलत असते. त्यानंतर आपण पाहतो काय, इकडे किरण बरोबर बबलू आले असतो आणि ते बोलत असतात, तू सांगू का मी सांगू. तर यावरती सावली बोलते, काय झालं आहे सांगा नक्की, काय झालं आहे विषय. त्यावरती बबलू बोलतो, हिला कुणाचा तर फोन येत आहे. किरण बोलते, काय माहिती कोण बोलते, कोणतं तिकडून बोलते की माझ्या वडिलांना मारायची धमकी देते, त्याला सगळं माझ्याबद्दल माहिती आहे, मलाही मारायची धमकी देत आहे. तर यावरती सावली बोलते, नक्का म्हणजे तुला जीवे मारण्याची धमकी देणे एवढं तू काय केलं आहेस एवढं. तर यावरती ती बोलते, किरण म्हणते, मी काही सावली मॅडम केलेलं नाही, मी असंच काही केलेलं नाही, का माहिती माझ्याशी असं कोण वागते. तर यावरती मात्र सावली बोलते, शिवानी असू शकते, कसं आहे ना, तिनं आता माझ्यावरती हल्ला केला आणि त्याचबरोबर तू आम्हाला मदत केली होतीस, तर शिवानीला तुरुंगामध्ये घातलंस आणि सारंग बाहेर सुटले ना, मग तिला आता कळालं असेल तू आमच्याबरोबर काम करतेस म्हटल्यानंतर तीच असू शकते, असं आता सावलीचं डाऊट आहे. त्यावरती ती बोलत असते, तू काळजी करू नको, आम्ही तुझ्याबरोबर आहे, असं काही तुला होणार नाही. त्यावरती ती म्हणत असते, खरंच मला खूप भीती वाटत आहे सावली मॅडम, माझे बाबा पण बेडवरती असतात. तर यावरती बबलू बोलतो की खरंच आपण काय करायला पाहिजे, म्हणजे तिच्या बाबांची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. तेव्हा ती सारंग बोलत असतो, बबलू आता तुला उद्यापासून ड्युटी, तिला आणायची सोडायची, त्याचबरोबर आपण काय करू, तिच्या वडिलांसाठी केअरटेकर पण बघू. त्यावरती आता किरणचं थोडंसं टेन्शन कमी झालेलं असतं आणि ती आता सावली मॅडमला बोलते, खरंच सावली मॅडम खूप थँक्यू. त्यावरती सावली बोलते, तू काळजी करू नको, आम्ही दोघे तुझ्या पाठीशी आहोत, तुला काही होणार नाही, तुझ्या वडिलांनाही काही होणार नाही आणि बबलू तुझ्या सोबतीला आहेच, बबलू येता जाता तुला सोडायला आणायला राहील, बबलूची ती ड्युटीच राहील, असं बोलतो. त्यानंतर सारंगही बोलत असतो, तू काळजी करू नको, तुझ्या वडिलांचीही आपण काळजी घेऊ, त्यांच्यासाठी केअरटेकर आपण नक्कीच पाहू.
त्यानंतर मात्र किरणला हे पाहून खूप आनंद झालेला असतो. ज्या व्यक्तींना आपण अडकायचा प्रयत्न करत होतो त्या व्यक्तीच आपल्यासाठी एवढी मदत करत आहेत म्हणल्यानंतर ती सावलीला मिठी मारते आणि बोलते, खरंच सावली मॅडम खूप थँक्यू असं बोलत असते. त्यानंतर आपण पाहतो काय खरं सारंग आणि सावली दोघे विचारामध्ये आहेत की खरंच शिवानी हे करू शकते का, तुरुंगामध्ये राहूनसुद्धा ते हे सगळं करू शकते का. आता आपल्याला उद्याचा एपिसोड पाहायला नक्कीच आवडणार आहे की नक्की तिला फोन करणारा हा गुंड ऐश्वर्याचा आहे का शिवानीचा आहे. आणि आता आपल्याला उद्या कळेल. उद्याचा भाग आपण नक्कीच पाहू. आजचा एपिसोड इथे संपत आहे.